महाराष्ट्र विधानसभा के बजट सत्र में धर्म स्वातंत्र्य संरक्षण विधेयक को लेकर सियासी गर्मी बढ़ गई है। कांग्रेस के वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री डॉक्टर नितिन राउत ने विधेयक को संविधान और व्यक्तिगत स्वतंत्रता के खिलाफ बताया। डॉक्टर राउत ने कहा कि ये विधेयक सिर्फ कागज का मसौदा नहीं, बल्कि 13 अक्टूबर 1935 को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा येवला में शुरू की गई धम्म दीक्षा की ऐतिहासिक परंपरा को नुकसान पहुंचाने का प्रयास है। उनका कहना है कि ये सरकार शाहू फुले आम्बेडकरी विचारों की सत्ता को कमजोर करने की रणनीति अपना रही है। डॉक्टर राउत ने चेतावनी दी कि लोकतंत्र और नागरिक अधिकारों से छेड़छाड़ करने वाले इतिहास में कभी माफ नहीं होंगे। महोदय, आज सभागृहामध्ये सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 या ठिकाणी सादर झाले आहे। त्या विषयावरती मी आपलं मत या ठिकाणी मांडायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे केवळ कागदावरचा मसुदा नाही, या महाराष्ट्राच्या प्रगतिशील परंपरेला आणि संविधानाने दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्याला घातलेली ही कायदेशीर बेडी आहे असं मी जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अध्यक्ष महोदय, बिलाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी लिहिलेलं आहे, टू प्रोव्हाइड फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट टू फ्रीडम। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगा की संविधानाचं कलम 25, संविधानाचं कलम 21 आणि संविधानाचं कलम 13 काय सांगते अध्यक्ष महोदय? आणि त्या कलमामध्ये कलम 25 हे स्पष्टपणे सांगते की प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीचा धर्म मांडण्याचा, पाळण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि तो अधिकार असताना या ठिकाणी खासगीपणाचा सुद्धा अधिकार आहे। अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणताही देव, एखादी व्यक्ती कोणत्याही देवावर श्रद्धा जर ठेवत असेल किंवा कोणता धर्म स्वीकारते, हा तिचा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे। यामध्ये प्रशासनाचा हस्तक्षेप हा गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन मानला जाऊ शकतो। अध्यक्ष महोदय, आणि सर्वोच्च न्यायालयाने पुट्टास्वामी खटल्यात स्पष्ट केले आहे की प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे। मी कोणाशी लग्न करावे, कोणता धर्म पाळावा हे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्याची सक्ती करणे हा माझ्या खाजगी आयुष्यातला सरकारी हस्तक्षेप आहे। आणि म्हणून मला आठवतं या ठिकाणी अध्यक्ष महोदय की ज्या महामानवानं या देशाला भारताचं संविधान दिलं, तो महामानव एकेकाळी जेव्हा या ठिकाणी आज धर्मावर बंदी घालण्याचा घाट जर घातला जात असेल तर याच्यावरती मी सांगू इच्छेन की 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही। हा त्यांचा निर्णय, त्यांच्या विवेकाचा अधिकार होता। बाबासाहेबांच्या मते धर्मांतर ही गुलामगिरीतून मुक्तीची वाट होती। आज हे विधेयक आणून सरकार उपेक्षित आणि शोषितांच्या त्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहे। गरिबाने घेतलेला प्रत्येक निर्णय हा आमिष कसा असू शकतो? अध्यक्ष महोदय, ही गरिबांच्या विवेकाची थट्टा आहे। अध्यक्ष महोदय, खरं पाहिलं तर कलम 13 या ठिकाणी म्हणतं की कोणतीही राज्यसत्ता असा कायदा करू शकत नाही जो नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संकोच करेल। हा कायदा कोर्टात पहिल्या सुनावणीत टिकणार नाही। अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे बिलामध्ये दिलेलं आहे, बिल वाचत असताना मी या ठिकाणी बघितलं की कलम 4 मध्ये म्हणजे उद्देशाच्या याच्यामध्ये दिलेलं आमिष दाखवून, दिशाभूल करून, बळजबरी करून, गैरवाजवी प्रभाव टाकून, याबद्दल बिलामध्ये जे सांगितलेलं आहे मी सांगू इच्छेन। अध्यक्ष महोदय, एक अस्पष्ट शब्दावली असते ज्याला वेग टर्मिनॉलॉजी म्हणतो आपण। आमिष, प्रलोभन किंवा अनुचित प्रभाव हा या शब्दाच्या व्याख्या अत्यंत व्यापक आणि लवचिक असतात। अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळं याचा धोका सुद्धा आम्ही लक्षात घेतला पाहिजे की एखाद्या गरीबाला मदत करणे
किंवा मोफत शिक्षण देणे हे देखील आमिष म्हणून गणले जाऊ शकते का? आणि ती व्याख्या स्पष्ट नसल्यास पोलिसांना अफाट अधिकार मिळतात, ज्याचा गैरप्रकार होण्याची शक्यता अध्यक्ष महोदय या ठिकाणी नाकारता येत नाही. अध्यक्ष महोदय, मी आणखी एका न्यायालयाच्या इशाराकडे आपलं लक्ष वेधू इच्छेन अध्यक्ष महोदय, की हदिया खटला 2018 सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले की एखाद्या प्रौढ व्यक्तीने कुणाशी लग्न करावे किंवा कोणता धर्म निवडावा हे ठरवणे हा तिच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय काय म्हणते या ठिकाणी सलामत अन्सारी प्रकरणात अध्यक्ष महोदय, दोन व्यक्तींमधील संबंधांकडे आपण केवळ हिंदू मुस्लिम चष्म्यातून पाहू शकत नाही. हे विधेयक म्हणजे न्यायालयाच्या या पुरोगामी निर्णयांना दिलेली राजकीय चपराक तर नव्हे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या विधेयकातील सर्वात काळीत तरतूद म्हणजे रिव्हर्स ऑनस. कायद्याचा नियम असा आहे की अध्यक्ष महोदय, जो आरोप करतो त्याने तो सिद्ध करावा, पण इथे आरोपीलाच सिद्ध करावे लागेल की तो निर्दोष आहे. हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे अध्यक्ष महोदय. या तरतुदीमुळे समाजात विजिलंते ग्रुप्स, विजिलंट म्हणजे स्वयंघोषित रक्षक, विजिलन्स ग्रुप्स मोठ्या प्रमाणात फोफावतील अध्यक्ष महोदय. सामान्य जोडप्यांना आणि अल्पसंख्याक समुदायाला, आमच्या समुदायाला नैतिक दहशतीखाली मॉरल पॉलिसिंग मध्ये जगण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळं या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छेन की आज आपण 21व्या शतकात आहोत अध्यक्ष महोदय. अख्खं मंत्रिमंडळ आणि केंद्र सरकार सुद्धा या ठिकाणी म्हणतं की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे, हे युग विज्ञानाचं आहे आणि माहितीच्या महाजालाचं आहे. जग आज विचारांच्या देवाणघेवाणीने समृद्ध होत असताना आमचे सरकार मात्र लोकांच्या कायद्याच्या भिंती आड रोखून धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी कसा करतात अध्यक्ष महोदय? मला प्रश्न पडतो की एखाद्या धर्माच्या धुरीणांना किंवा या सरकारला असं वाटत असेल की आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात लोक आपला धर्म सोडून जातील किंवा त्यांच्यात भीती निर्माण होईल, तर हा कायदा म्हणजे त्या भीतीपोटी घेतलेला निर्णय तर नव्हे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की जर एखादा विचार किंवा धर्म श्रेष्ठ असेल तर त्याला टिकवण्यासाठी पोलिसांच्या दंड्याची किंवा कायद्याच्या धाकाची गरज असू नये. एआयच्या काळात जेव्हा जगभरातील ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध आहे, तेव्हा लोकांच्या बुद्धीवर अविश्वास दाखवून त्यांना धर्मांतर बंदीच्या कायद्यात अडकवणे हा स्वतःच्याच विचारधारेवरचा अविश्वास असल्याचं मला या ठिकाणी जाणवतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यामुळं मला या ठिकाणी असं वाटतं की हे सरकार आज कुणाच्या इशाऱ्यावर चालतं अध्यक्ष महोदय? हे विधेयक म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या सत्तेचा पराभव आणि एका विशिष्ट अदृश्य शक्तीच्या अजेंड्याचा विषय तर नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे मेड इन महाराष्ट्र नाही, तर हे इम्पोर्टेड आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जे प्रयोग फोल ठरले तेच प्रयोग आता आपल्या महाराष्ट्राचं हे पुरोगामी सरकार आपल्या प्रयोगशाळेत राबवण्यासाठी जर जात असेल तर त्याची क्यू मात्र या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खरं जर पाहिलं तर सरकार म्हणते की आम्ही डबल इंजिन आहोत, पण तुमची इंजिन विकासाच्या रुळावरून घसरून आता थेट लोकांच्या खाजगी आयुष्यात जर शिरली असेल तर काय म्हणावं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे दिल्लीहून आलेल्या आदेशावर चालणारं हे सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेचा, वैयक्तिकच्या स्वातंत्र्याचा बळी देत आहे की दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा कुठेतरी निवडणुका होत असतील तर ध्रुवीकरण करण्यासाठीचा केवलवाना प्रयत्न तर नाही. या ठिकाणी एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना आणून महिलांच्या सक्षमीकरणाचा गप्पा मारता, तर दुसरीकडे त्याच बहिणीला तू कुणाशी लग्न करावं आणि कोणता धर्म पाळावा यासाठी पोलिसांच्या दारात उभं करायला निघालात अध्यक्ष महोदय. हे तुमचे डबल स्टँडर्ड, दुटप्पीपणा नाही काय? आणि हा दुटप्पीपणा जर अध्यक्ष महोदय असा असेल तर महाराष्ट्रातील दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला दहशतीखाली ठेवून
समाजात सलोखा बिघडवण्याचा हा एक नवीन प्रयत्न या ठिकाणी सरकार करतंय असा माझा आरोप आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जेव्हा शेतकरी आपल्या राज्यातला हमी भावासाठी रस्त्यावर आहे, जेव्हा शेतकरी आमचा आत्महत्या करायला प्रवृत्त होतो, जेव्हा कंत्राटी भरतीमुळं तरुण बेरोजगार आहेत, तेव्हा लोकांचे लक्ष मूळ प्रश्नावरून भटकवण्यासाठी हे धर्मांतराचं भूत तर या ठिकाणी उभं केलं जात नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात आज गुन्हेगारी वाढली आहे. अहो, ड्रग्ज आमच्याकडे कधी मिळत नव्हता, आता पानठेल्यावर मिळतो, फुटपाथवर मिळतो ड्रग. अध्यक्ष महोदय, ड्रगचं रॅकेट उघड होत आहे, महिला असुरक्षित आहेत. यावर आपण गप्प आहोत, पण लोकांच्या श्रद्धेवर पहारा ठेवण्यासाठी मात्र त्यांना विशेष पोलीस पथक हवी आहेत. अध्यक्ष महोदय, स्वतःच्या खात्याचं अपयश झाकण्यासाठी आणि विशिष्ट विचारधारेला खुश करण्यासाठी हा या खात्याचा राजकीय स्टंट तर नाही अध्यक्ष महोदय. हा कायदा म्हणजे या ठिकाणी पोलीस राज आणण्याचा प्रयत्न तर नाही आहे किंवा खुला परवाना तर नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण ज्या खुर्चीवर बसलात त्या खुर्चीवर बसणारे आणि आम्ही सुद्धा जेव्हा शपथ घेतो तेव्हा आम्ही संविधानाचा शपथ घेतो आणि कृती मात्र संविधानाच्या चिंधड्या उडवणारी आपण जर करत असू तर ज्या महापुरुषांनी या देशाला संविधान दिलं किंवा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेच्या इतिहासात वारशाला हे जर नख लावत असतील तर त्याला आम्ही काय म्हणायला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, म्हणून या ठिकाणी मांडत असताना मला असं म्हणावं लागतं की हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये माहिर आहे हे तर मान्य करतो आम्ही, पण स्टेट मॅनेजमेंटमध्ये आपण पूर्णपणे नापास आहात. कारण पोलिसांची आणि सक्तीची मदत घेऊन जर आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं कुठंतरी आपली फसवणूक होत आहे. म्हणून आपल्या या राजकीय जे आपलं हे विधेयक आहे हे दिवाळखोरीचं लक्ष त्या ठिकाणी जाणवतं मला अध्यक्ष महोदय. म्हणून सत्ता येते अध्यक्ष महोदय, सत्ता जाते, पण लोकशाहीचा गळा घोटला तर इतिहास कुणालाही माफ करणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणून या विधेयकाला मी या ठिकाणी विरोध करतो. ब्यूरो रिपोर्ट कारा न्यूज़. भट्ट सर का टर्टल अभ्यासा, जहां मेहनत को मिलती है सही दिशा और सपनों को मिलता है मजबूत आधार. 11 वर्षों के अनुभव के साथ भट्ट सर नीट और IIT JEE जैसे कठिन एग्जाम के लिए छात्रों को दे रही हैं एक्सपर्ट मेंटरशिप और प्रोवाइड स्ट्रेटेजी. अब तक 160+ JEE और नीट सिलेक्शंस, रीजन का सबसे बेहतरीन चयन अनुपात और भारत के टॉप IITs एवं डॉक्टर्स की गाइडेंस, यही है टर्टल अभ्यासा की असली पहचान. यहाँ छात्रों को मिलता है वेल इक्विप्ड लाइब्रेरी, प्रोवाइड स्टडी सिस्टम, फोकस्ड एंड डिसिप्लिन लर्निंग एनवायरनमेंट. अगर आप भी 9वीं से 12वीं तक नीट, IIT JEE MSCIT की मजबूत नींव रखना चाहते हैं तो एक ही मंत्र याद रखिए, स्टार्ट अर्ली स्टे अहेड. भट्ट सर का टर्टल अभ्यासा. For more details, please contact our address opposite Ayush Hospital, Real Toli, Gondia.